तराडी आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्याच्या मूत्राशयाला बांधली दोरी, पालकवर्गात संताप, बिरसा फायटरकडून कारवाईची मागणी. शहादा तालुक्यात शासकीय आदिवासी आश्रमशाळा तराडी तालुका शहादा येथील विद्यार्थी प्रतीक निमा वळवी इयत्ता 4थी याच्यावर मूत्राशयाला दोरी बांधून झालेल्या अमानवीय वागणूक व शिक्षकांच्या निष्काळजीपणाबाबत योग्य ती कारवाई करावी अशी मागणी बिरसा फायटर्सकडून जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनात म्हटले आहे की आदिवासी आश्रमशाळा तराडी तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथील इयत्ता 4थी शिकणाऱ्या विद्यार्थी प्रतीक वळवी याच्या मूत्राशयाला दोरी बांधून गंभीर प्रकार घडला आहे. याबाबत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. नंददर्पण न्यूज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. 6 फेब्रुवारी 2025 मध्ये झालेली घटना माझ्या पोरासोबत तराडी आश्रमशाळेत अशी हादसा झालंय. 3 दिवस दोरी बांधली गेली होती. 3 दिवस राहिलं तरी सरांना माहीत नाही म्हणता. आम्ही त्यांनी दवाखान्यात नेलं होतं नंदुरबार हॉस्पिटलला. आम्ही गेलो तर पोरगा बेशुद्ध पडला होता. त्याच्यानंतर 2 दिवस नंदुरबारला थांबलो. तिथून धुळ्याला मेडिकल हॉस्पिटलमध्ये नेलं होतं. दवाखान्यात तिथं 2 महिने राहिलो. 2 महिन्यानंतर घरी नेलं. घरीतून परत प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नेलं होतं. प्रायव्हेट हॉस्पिटल निमेक्स हॉस्पिटल नंदुरबारला तिथं नेलं खाजगीमध्ये. तरी पोरगाचे ऑपरेशन सक्सेसफुल नव्हतं झालेलं. सरांना सांगितलं एवढे दवाखान्यात फिरून थकलो आम्ही, पैसे नाही खर्चायला. त्यात सांगितलं होतं. सर म्हणतात सामान घेऊन जा आणि पोराशी शाळेची LC घेऊन जा असं म्हणतात. डॉक्टरला पण सांगितलं होतं. सर आम्हाला धमकी देऊ राहिले. सर आम्ही डॉक्टर लोकांना सांगितलं आम्ही काय करू. ते सर लोक सांगत होते डॉक्टरला पण की असं कसं धमकी देऊ शकता सर, असं डॉक्टर लोक पण बोलले होते. त्यांच्याशी पण बातचीत झाली होती. 1,70,000 पूर्वी झाला होता खर्च, पण सरांनी 1 रुपया खर्च दिला नाही आम्हाला. तराडी आश्रमशाळेत असा घटना झाली होती. त्यांना सांगितलं होतं आम्हाला पैसे पाहिजे थोडेफार. ते म्हणतात शाळेत या आणि LC घेऊन जा असं म्हणत होते. शासकीय आदिवासी आश्रमशाळा तराडी तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथे इयत्ता 4थीत शिकत असणाऱ्या प्रतीक निमा वडवी या विद्यार्थ्याच्या प्रायव्हेट पार्ट वरती दोरी बांधून त्याला अमानवीय वागणूक देण्यात आलेली आहे. शिक्षकांच्या निष्काळजीपणामुळे हा गंभीर प्रकार घडलेला आहे. दिनांक 6 फेब्रुवारी 2025 ला हा प्रकार घडला आणि दिनांक 8 फेब्रुवारी 2025 ला हा प्रकार उघडकीस आला. जवळजवळ 2-3 दिवस या प्रकाराकडे विद्यार्थ्यांच्या या जखमेकडे तेथील प्रशासनाने दुर्लक्ष केलं. हे लक्षात आल्यानंतर धुळे रुग्णालयामध्ये त्याला उपचारासाठी नेण्यात आलं आणि तेथे ऑपरेशन केल्यानंतर ते ऑपरेशन फेल झालं आणि नंतर पुन्हा नंदुरबार रुग्णालयामध्ये त्याला दाखल करण्यात आलं. नंदुरबार रुग्णालयात सुद्धा त्याचं ऑपरेशन करण्यात आलं. तिथेही त्याचं ऑपरेशन फेल गेलेलं आहे. असं होत असताना हे विद्यार्थी व पालक संबंधित शाळेच्या शिक्षकांकडे, मुख्याध्यापकांकडे मदत मागायला गेले. तेव्हा तेथील मुख्याध्यापक व शिक्षक हे या विद्यार्थ्याची LC घेऊन जा म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला घेऊन जा अशा पद्धतीची ते भाषा करत आहेत. म्हणून या पीडित विद्यार्थ्याला या प्रकरणामध्ये न्याय मिळाला पाहिजे. या गंभीर प्रकाराची सखोल चौकशी करण्यात यावी. जो पीडित विद्यार्थी आहे त्याला योग्य ते वैद्यकीय उपचार व आर्थिक सहाय्य त्याला देण्यात यावं आणि ज्यांच्या निष्काळजीपणामुळे हा गंभीर प्रकार घडलेला आहे त्या शिक्षकांवरती कठोर कारवाई करण्यात यावी आणि यापुढे अशा प्रकारचे हे अमानवीय प्रकार घडू नये म्हणून आदिवासी विकास विभागाने कडक उपाययोजना कराव्यात अशी मागणी आम्ही आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार व माननीय प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार यांच्याकडे निवेदनाद्वारे केलेली आहे. जय बिरसा, जय आदिवासी.